नमस्कार मंडळी. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी राजीनामा सुपूर्द केला. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचं दिवसभराचं कामकाज सुरू होतं, त्यात त्यांनी सहभाग घेतला आणि अचानकपणे संध्याकाळी त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यांनी नेमका राजीनामा का दिला या सगळ्या विषयीचा उहापोह करणारा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मूळचे राजस्थानचे असलेले उपराष्ट्रपती जगदीप धनखड उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली 2022ला. एनडीए पुरस्कृत उमेदवार होते जगदीप धनखड. जगदीप धनखड यांचं खूप कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असतील, या सगळ्यांकडूनच झालं. ते उमेदवार होते आणि त्यांच्या विरोधात होत्या विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा. या मार्गारेट अल्वांना पराभूत करत उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे 2022 पासून उपराष्ट्रपती पदाची जबाबदारी स्वीकारत आहेत, काम करत आहेत. त्यांनी काल अचानकपणे म्हणजे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसात त्यांनी कामकाज केलं आणि त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे खूप चर्चा होत आहेत की अचानकपणे त्यांनी राजीनामा का दिला. त्यांनी राजीनामा देताना त्यांच्या राजीनामा पत्रामध्ये असं म्हटलंय की प्रकृतीच्या कारणामुळे पुढचा विचार करता मी आता राजीनामा देतोय. पण हे कारण थोडंसं विरोधकांना पटलेलं नाही आणि दिल्लीमध्ये त्यामुळेच त्याची चर्चा झाली आहे. आता हे प्रकृतीचं कारण का पटलेलं नाही? खरं तर नुकतंच त्यांची तब्येत बरी नव्हती म्हणून ते एम्समध्ये दाखल झाले होते. मग तरी सुद्धा हे कारण का पटत नाही? तर त्याचं कारण असं आहे की 9 मार्चपासून 12 मार्चपर्यंत एम्स रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेलं होतं. म्हणजे त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि त्यानंतर ते 12 मार्चला घरी परतले, त्यांना डिस्चार्ज मिळाला. पण मार्चपासून ऑगस्टपर्यंत ते अनेक ठिकाणी परदेश दौरे करताना दिसलेत, आपलं कामकाज करताना दिसलेत. त्यांचं जे काही नियोजित आणि ठरवलेलं कामकाज असेल ते करताना ते दिसलेले आहेत. तशा बातम्या अनेकदा प्रसारमाध्यमांवर आलेल्या आहेत त्यांच्या कार्यरत असण्यासंदर्भातल्या. त्याचबरोबर संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सोमवारी पहिल्या दिवशी त्यांनी दिवसभर कामकाज केलेलं आहे. ते राज्यसभेमध्ये भाषण करताना 2दा त्यांनी भाषण सुद्धा केलेले, ते भाषण करताना सुद्धा दिसलेले आहेत. या व्यतिरिक्त त्यांनी दुपारनंतर आपल्या दालनामध्ये सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुद्धा घेतली आणि त्यानंतर त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केलेला आहे. त्यामुळे एकतर त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याबद्दलचं कारण थोडंसं पटत नाहीये आणि मग पावसाळी अधिवेशनाचं दिवसभराचं कामकाज केल्यानंतर, त्यात सहभाग घेतल्यानंतर अचानकपणे त्यांनी राजीनामा देणं हेही दुसरं कारण आहे जे विरोधकांना पटत नाहीये. बरं, संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राजीनामा देणारे ते पहिलेच उपराष्ट्रपती ठरलेले आहेत. त्यांचा कालखंड केव्हापर्यंत होता? तो संपला होता का? तर नाही. ऑगस्ट 2028 पर्यंत त्यांचा कालखंड होता उपराष्ट्रपती पदाचा आणि त्यांचा कालखंड संपण्याच्या आधी, त्यांचा कार्यकाळ संपण्याच्या आधीच त्यांनी राजीनामा दिलेला आहे. हे तिसरं कारण आहे की चर्चा होतीये की अचानकपणे त्यांनी राजीनामा का दिला याची. अजून एक महत्त्वाचं कारण जे विरोधक दबक्या आवाजात दिल्लीमध्ये चर्चा करतात, ते कारण फार महत्त्वाचं आहे. तत्कालीन न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावर विरोधकांनी महाभियोग प्रस्ताव आणला होता. तो महाभियोग प्रस्ताव हा लोकसभेमध्ये सुद्धा आला आणि राज्यसभेमध्ये सुद्धा आला. हा जो यशवंत वर्मा यांच्यावरचा महाभियोग प्रस्ताव होता तो उपराष्ट्रपतींनी म्हणजे या जगदीप धनखड यांनी स्वीकारला होता आणि त्यामुळे त्यांनी सरकारची नाराजी ओढवून घेतली अशी एक चर्चा दबक्या आवाजामध्ये नवी दिल्लीमध्ये सुरू आहे आणि त्यामुळे जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला असावा अशी शक्यता व्यक्त केली जाते. अजून सुद्धा या गोष्टीला पुष्टी मिळत नाहीये, पण नक्कीच या विषयाची चर्चा होते की सरकार महाभियोग प्रस्ताव त्यांनी स्वीकारल्यामुळं त्यांच्यावर नाराज होतं आणि म्हणून कदाचित ही घटना घडली असावी की त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे जगदीप धनखड यांनी राजीनामा सुपूर्द केलेला आहे. त्यांनी तो स्वीकारलाय की नाही हे जरी अजून समोर आलेलं नसलं तरी सुद्धा आता मात्र पुढची चर्चा सुरू झाली आहे. ती पुढची चर्चा काय आहे? तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या ऐवजी कोण उपराष्ट्रपती होणार, त्या नावांच्या चर्चेमध्ये 3 नावं प्रामुख्याने घेतली जात आहेत आणि त्यातलं महाराष्ट्रातलं एक नाव खूप चर्चेत आलेलं आहे. आता या सगळ्या चर्चा कशा सुरू झाल्या
का ही नावं समोर येत आहेत या सगळ्याविषयी आपल्याला दिल्लीमध्येच अधिक गोष्टी त्यांची उकल होऊ शकेल. पण विधानसभेचे माजी अध्यक्ष, राजस्थानचे राज्यपाल जे सध्या आहेत हरिभाऊ बागडे, त्यांचं नाव प्रथमस्थानी चर्चेत आहे की ते कदाचित उपराष्ट्रपती होऊ शकतील. अर्थात हे सगळे तर्कवितर्क आहेत, पण सगळ्यात प्राथमिकतेने कुणाचं नाव चर्चेत आहे तर विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि सध्याचे राज्यपाल असलेले राजस्थानचे हरिभाऊ बागडे यांचं नाव प्राथमिकतेने चर्चेत आहे. दुसरं नाव चर्चेत आहे ते म्हणजे तमिळनाडूचे राज्यपाल रवी यांचं. तेही कदाचित उपराष्ट्रपती होऊ शकतात अशा चर्चा आहेत. आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं सुद्धा तिसऱ्या स्थानी नाव चर्चेत आहे की तेही कदाचित उपराष्ट्रपती होऊ शकतात. ही नावं जरी 3 चर्चेमध्ये असली तरी हरिभाऊ बागडे यांचं नाव प्राथमिकतेने उपराष्ट्रपती पदासाठी चर्चेत आहे. कुणी तर हेही म्हणतं आता ह्या कदाचित रुमर्ससुद्धा असू शकतात, अफवासुद्धा असू शकतात की JP नड्डा यांनासुद्धा उपराष्ट्रपती केलं जाऊ शकतं. हे सगळे तर्कवितर्क झाले, पण 2 महत्त्वाचे मुद्दे या व्हिडिओमधले अत्यंत चर्चेत येणार आहे आणि प्रश्न निर्माण करणार ते असे की एकतर तडकाफडकी जगदीप धनखड यांनी राजीनामा का दिला, त्या 3 तासात असं काय घडलं की जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला, आणि त्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा की प्रकृती अस्वास्थ्याचं कारण पटत नाही, मग दुसरं कारण जे चर्चेत येत आहे ज्यामुळे त्यांनी सरकारची नाराजी ओढवून घेतलेली होती ते कारण खरं आहे का, हा एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, उपराष्ट्रपती कोण होऊ शकतं या संदर्भात तुमचे अंदाज काय, नक्की आमच्यापर्यंत पोचवा.